मंगळ आणि केतू या ग्रहांच्या युतीमुळे जगावर संकट ओढवले. साऱ्यांच्या आयुष्यात धोका निर्माण झाला हे निश्चित. तुझा शत्रू तुझ्याच घरात लपून बसलेला आहे. पण आपण सिद्ध कसं करणार ते मी बघतो. तू नको काळजी करू. सारंग सर, तुम्हाला काही हवंय का? सारंग सर, तुम्हाला पाणी हवंय? अहो, तुम्हाला काही हवंय का? बोला ना माझ्याशी. माझं काही चुकलं असेल तर मला सांगा. का रडतेस सावली तू? अगं मी असं काय बोललोय मी आता? म्हणजे मी काही बोलूच नको का? सॉरी. सावली, हे बघ, मला असं म्हणायचं नव्हतं, पण मी खरंच रागावलो तुझ्यावर. काय केलंय मी? सावली, मला सांग, मी जेव्हा हॉस्पिटलमधून परत आलो तेव्हा मी तुला सांगितलं होतं ना की माझा जीव अस्मीने वाचवला. तेव्हा तू काहीच मला का नाही सांगितलंस? सावली, याआधी मी जेव्हा जेव्हा संकटात अडकलो ना तेव्हा एका मुलीने मला मदत केली. ती मुलगी दुसरी कोणी नसून अस्मित असावी. तेव्हा का शांत बसलीस तू? सांगू शकली असतेस ना की सारंग सर, अस्मिने नाही तर मी तुमचा जीव वाचवलाय. सगळ्या गोष्टी तेव्हाच क्लिअर झाल्या असत्या ना. अशा मनात नसतात ठेवायच्या ग सावली. खूप गोष्टी घडल्या होत्या त्यानंतर. त्या गोष्टीमुळे मला माहिती आहे तू स्वतःच्या आधी लोकांचा विचार करतेस, इतरांचा विचार करतेस, इतरांना मदत करतेस, सगळं ठीक आहे. पण जेव्हा स्वतःसाठी उभं राहायची वेळ येते तेव्हा का तू मागे राहतेस? माहित नाही, माझ्यावर संस्कारच तसे केलेत. कर्म करा आणि सोडून द्या. अगं पण ही महत्वाची गोष्ट होती ना सावली. तुम्हाला सांगणार होते पण मला कळत नव्हतं कसं सांगू. तुम्हाला पहिल्यांदा आगीतून वाचवताना पण माझ्या मनात खूप भीती होती, कारण मोठ्या श्रीमंतांच्या पार्टीमध्ये काय फुकट गिळायला आली असतो? घरातून निघताना जरा एकदा आरशात बघायला पाहिजे होतं. एकदा. ज्या घरात मला साधं कामाला येऊ दिलं नव्हतं त्यांच्या मुलाला मी वाचवलं तर कुणाला आवडलं असतं का? माझ्या रंगरूपामुळे मी कायम घाबरायचे. हिम्मतच झाली नाही कधी माझी. मला एक गोष्ट सांग सावली, मी अस्मीला जेव्हा पहिल्यांदा प्रपोज केलं होतं तेव्हा पण तूच होतीस ना तिकडे? आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मी तुझ्या सोबत असेल, प्रत्येक पायरीवर मी तुझ्या सोबत असेल. यालाच प्रेम म्हणतात का? सावली, खरं सांग, मी हा स्पर्श नाही विसरू शकत. तिथे पण मी हा स्पर्श अनुभवला होता सावली. सांग ना, तूच होतीस ना? माझ्या आयुष्यातलं पहिलं प्रेम सुद्धा मी तुझ्यासमोर व्यक्त केलंय सावली. हे कसं घडलं माहितीये? कारण पांडुरंगाच्या मनात सुद्धा हेच होतं की आपण एकत्र यावं. देवाने नेहमी आपल्याला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला पण आपल्यालाच ते नाही कळलं.
ते म्हणतात ते बरोबर आहे. आपल्यासाठी काय चांगलं आहे ना देवाला माहिती असतं आणि देव तेच करत असतो. पण आपल्याला त्या गोष्टीची जाणीव नसते. एवढ्या सगळ्या गोष्टी तू मनात कशा ठेवल्यास सावली? तुला कधी ओझं नाही वाटलं? मला माझ्या विठुरायावर पूर्ण विश्वास आहे. मला माहित होतं तो सगळं ठीक करेल. बरोबर आहे. पण कधी कधी ना सावली, देव आपल्याला वाट दाखवत असतो, पण त्या वाटेवर चालायचं की नाही हे आपल्या हातात असतं. आपण जर चाललोच नाही तर मग देव पण काय करणार? ठीक आहे, अजून काही लपवत नाहीस ना तू सावली? नाही, काही लपवत असशील तर आताच सांग सावली. मी काही नाही बोलणार तुला. खरं सांगतो, मी नाही चिडणार तुझ्यावर. मी तुझा राग नाही करणार. सगळं शांतपणे ऐकून घेईन. मी सगळं ॲक्सेप्ट करेन. आधी जेवढं प्रेम करायचं तेवढंच प्रेम कर. काही आहे का सांगायचं? मला विश्वास आहे तुझ्यावर. यापुढे सुद्धा काही लपवायचं नाही. प्रॉमिस मी. काय झालं सावली? प्रॉमिस दे. यापुढे नो मोर सिक्रेट्स. यापुढे आपलं नातं स्वच्छ आणि नितळ असेल आणि खूप खरं असेल. ऐश्वर्या, हे सगळं काय करून ठेवलंय? हा, पण झोपली का नाही तू? झोप ना. माइंड युअर ओन बिझनेस. तुला झोपायचं तर झोप, मला नाही झोपायचं. चिडते कशाला आहेस ऐश्वर्या? चिडायला काय झालं? कॅज्युअली बोललो झोप. कॅज्युअली काय? मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही. कधी असते माझ्याशी बोलायची इच्छा? तुला कधी असते ऐश्वर्या? आणि मलाही तुझ्याशी बोलायची इच्छा नाहीये. इंटरेस्ट नाहीये तुझ्याशी बोलण्यात. मोठे मीन बाय इंटरेस्ट नाहीये. हा, असा रिस्पेक्ट देतात बायकोला? ऐश्वर्या, तू रिस्पेक्टचं बोलू नकोस. तुझ्या तोंडी तो शब्द जराही सूट नाही होत. आणि रिस्पेक्टचं बोलशील ना तर दोन्ही साईडनी असावा लागतो. देतेस तुम्हाला रिस्पेक्ट? अरे मग तसं कर ना काहीतरी आयुष्यात की तुला रिस्पेक्ट मिळेल. काय चुकीचं केलं मी? सोड ना. लायकीपेक्षा जास्त मिळालं ना की असंच होतं. ऐश्वर्या, लायकी काढायची नाही माझी. मला नव्हता इंटरेस्ट तुझ्याशी लग्न करण्यात. मॉमची इच्छा होती, तिला सुंदर अतिसुंदर सून हवी होती ना, म्हणून तुझ्याशी लग्न केलं. नाहीतर मी त्या सानिकाशी लग्न करून खुश राहिलो असतो. ओ, त्या जगन्नाथच्या रंगरूप नसलेल्या मुलीशी लग्न करायचं होतं तुला? माझ्या सौंदर्याची किंमत नाहीये ना तुला? काय करू अशा सौंदर्याचं? बायको सुंदर आहे, ओके फाईन, पण ती नवऱ्याशी दोन शब्द बेडरूम मध्ये प्रेमाने बोलत नाही. ती नवऱ्याशी काही गोष्टी शेअर करत नाहीये, त्याला रिस्पेक्ट देत नाहीये, त्याच्या कामात त्याच्या बरोबर उभी राहत नाहीये. तर काय उपयोग या सौंदर्याचा? मी तुझ्यापेक्षा खूप जास्त सक्सेसफुल आहे याचा त्रास होतोय ना तुला? आय नो. ऐश्वर्या, ऐक ना, तू मला स्वतःशी कम्पेअर जराही करू नकोस. मी तुझ्यासारखा बिलकुल नाहीये. अरे तू काय सांगतेस? तू त्या सावलीवर पण चालतेस. नील, सावली सावली सावली, प्रत्येकाच्या तोंडावर तिचं नाव आहे. आय जस्ट हेट हर. जीव घेईन आता मी तिचं.
सांगितलं तू अजून जागा आहेस. तू काय करतोय ते? तू झोपला नाही? सोहम, मला वाटतं की आपण एकाच बोटीत प्रवास करतोय, नाही का? तुला कसं कळलं? शाण्या, तू आत्ता संसार चालू केलायस, मी तुझं सिनियर आहे. पण हे असंच आयुष्यभर सुरू राहिलं तर? होय. आपण भांडूया की काय? भांडून आलो? मी नाही भांडलो कोणाशी. काय विषय काय चालू आहे? विषय काही नाही. माझं आणि ऐश्वर्याचं भांडण झालं. तिकडे भडका उडायला नको म्हणून मी इकडे निघून आलो. तर साहेब बसले होते आपले ऑलरेडी विथ सेम कंडिशन. तू का भांडलास? दादा, मला ना गणित कळतच नाही तिची. लग्नाआधी ताराचं आणि माझं व्यवस्थित होतं सगळं. प्रेमाने बोलायचो एकमेकांशी, सगळं छान होतं. लग्न झाल्यापासून इतक्या वेळा भांडणं झाली आहेत आमची, आणि ती सुद्धा सावली वहिनीवर. तू असतोयस. सोहम, एक गोष्ट लक्षात घे. तारा ना सावलीची बॉस होती. सो ते बॉस आणि असिस्टंटचं नातं होतं. आणि तुला चांगलंच माहिती आहे की बॉस आणि असिस्टंटचं नातं कसं असतं. आता काय झालंय, लग्नानंतर सावली तिची बॉस झाली आहे. हा, नात्याने ती मोठी झाली आहे ना. आता काय होऊ शकतं हे कळतंय का तुला? त्यात तुमचं लव्ह मॅरेज. सतत जर तू सावलीचं कौतुक करत राहिलास तर काय होईल ते लक्षात घे. अरे पण दादा, मी लग्नाच्या आधी पण सावली वहिनीचं कौतुक करायचोच. अरे पण लग्नाआधीची गोष्ट वेगळी होती सोहम. तेव्हा कदाचित तू तिच्याशी प्रेमाने वागत असशील, बोलत असशील. आता फक्त भांडताना दिसतोयस तुम्हाला. आणि बघ, प्रेम आणि लग्न ना, या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. म्हणजे लग्नाआधी ना सोबत राहत नसतो, त्यामुळे ते सतत भेटण्याची ओढ, बोलण्याची ओढ सतत असते. लग्नानंतर काय होतं, आपण एकाच घरात राहतो, ती व्यक्ती सतत आपल्या डोळ्यासमोर असते. कुठेतरी ती ओढ कमी होते. अरे, ते नाही झालं पाहिजे. आणि लग्नानंतर अपेक्षा पण वाढतात रे. म्हणजे आपल्याला असं वाटतं समोरच्या व्यक्तीने आपल्याला हवं तसं वागावं. मग ताराचं काय चुकतं? ताराला पण तेच हवंय ना. तिला जसं हवं तसं तू वागावं, हेच हवंय ना ताराला. हे बघ, ताराला ना जरा तिच्या बाजूने, तिच्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न कर. सोहम, सरंग जे म्हणतोय ना ते बरोबर आहे. म्हणजे तुझी कंडिशन माझ्या इतकी तरी वाईट नाही आहे, राईट? आणि आय सॉरी, म्हणजे तारा थोडी इम्पल्सिव्ह आहे. पण मग सारंग म्हणतोय तसं तू समजून घे ना तिला. तू प्रेमाने वाग. नंतर कसं होतं माहितीये का, हळूहळू लग्न म्हणजे दोन व्यक्ती फक्त एका खोलीत राहणं, इतकंच नातं शिल्लक राहतं. बघा, मी जातो, तुम्ही बोल. पुढे चल. गुड नाईट. गुड नाईट. सारंग दादा, मला माझं आणि ताराचं रिलेशन हे असं बिघडताना नाही बघायचं. नाही बिघडणार, तू काळजी नको करू. तो रागात होता म्हणून काहीतरी बोलून गेलाय. आणि आम्ही आहोत ना, आम्ही आहोत. तू काळजी नको करू, काही नाही होणार. काय Oh, Julie, you're beautiful, like always. माझा पाय गेला गेला. एक मिनिट. भोरमेश्वर, हा वाचव वाचव. सॉरी,
मुझसे कुछ कहा तुमने? हो, तुमच्याशीच बोलते मी. 1 मिनिट. आजी, तुम्ही ठीक आहात ना? तुमचा धक्का लागला त्या आजींना. निदान बघा तरी त्या ठीक आहेत की नाही, त्यांना कुठे लागलंय की नाही. Oh God, that's so much मराठी. मुझे मराठी समझ में नहीं आती. मुझसे हिंदी में बात करो. क्या कहा तुमने? हिंदीत बोलायला आग्रह करताय का? मराठी नाही आहे तुम्हाला? अरे तुम तो सर ही चढ़े जा रही हो और क्या मराठी मराठी लगा रखा है. हाँ, मुझे समझ में आती है तुम्हारी रीजनल लैंग्वेज, बस मुझे नहीं बोलनी. इस सब के लिए मेरे पास फालतू का टाइम नहीं है. हो का? तुम्हाला मराठी भाषा म्हणजे काय वाटते हो? आमची माय मराठी ही तुमच्यासारख्या पोटा पाण्यासाठी आमच्या महाराष्ट्रात येऊन राहिलेल्या लोकांना पोसणाऱ्या मराठी माणसाची मराठी भाषा आहे. आपल्या साहित्यातून, आपल्या हजारो वर्षांच्या संत परंपरेतून अवघ्या भारताला दाखवलेली दिशा आहे मराठी. तुम्हाला तुमच्या राज्यात असताना तुमच्या भाषेचा अभिमान वाटतो की नाही? तसाच आम्हालाही आमच्या मराठी भाषेचा अभिमान आहे. आणि हो, फक्त हिंदीच नाही, भारतातल्या सगळ्या भाषांचा आम्ही सन्मान करतो. पण हो, जर तुम्ही माझ्याच राज्यात येऊन माझ्याच भाषेचा अपमान करणार असाल ना, तर ते मी सहन नाही करणार. आणि तुम्हाला आमच्यासोबत संवाद साधायचाच असेल तर निदान मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न तरी करा, कष्ट घ्या. उसके बिना भी काम चलता है मेरा. मुझे इसकी कोई ज़रूरत नहीं है. गरज कशी नाही वाटली? नाही म्हणजे आम्ही तुमच्या राज्यात येऊन फक्त मराठीत बोललो तर ते चालेल तुम्हाला? अरे तुम तो सर ही चढ़े जा रही हो. ऐसा क्या है तुम्हारी भाषा में? हाँ, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माया मानतो मराठी. ह्या आमच्या ज्येष्ठ गझलकार सुरेश भटांच्या ओळी आहेत. ज्येष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज 11व्या शतकात म्हणून गेले होते, माझे मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके. 11व्या शतकात सुद्धा मराठी भाषा आद्य संस्कृत भाषेशी नाते सांगते. हिंदी भाषेची बहीण आहे ती. अभिजात आहे मराठी. आमचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले ही सगळी मोठी माणसं ह्याच मराठी मातीत. ज्यांच्या सुरांवर अख्खं जग डुलतं त्या लता मंगेशकर ह्याच मातीतल्या. क्रिकेटच्या मैदानावरचा देव सचिन तेंडुलकर सुद्धा ह्याच मातीतला. अजून काय ओळख सांगू तुला माझ्या या भाषेची? तुम्हाला माहित नसेल तर सांगते, आमच्या मराठी भाषेत एकूण 60 बोली भाषा आहेत. समृद्ध आहे आमची मराठी. आणि हो, आमची अपेक्षा अशी नाहीये की तुम्ही मराठीतच बोलावं. तुमची मातृभाषा वेगळी आहे, मान्य आहे मला, पण तुम्ही इथेच राहता ना. आम्ही आमची मातृभाषा बोलतोय ती समजून घेण्याचा प्रयत्न तरी करा. आणि हो, माझ्या मराठी भाषेचा पुन्हा अपमान करायचा प्रयत्न जरी केला ना, तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल. त्या आजींची माफी मराठीतच मागायची आणि मग जायचं. जा. आजीबाई, मला 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 माफी कर दो. चांगलं आहे. नाही, पूर्ण वाक्य मराठीत नाही म्हणालात, पण निदान सुरुवात चांगली केलीत.